नमस्कार. चला तर आज आपण भारताच्या इतिहासातील एका अशा काळात जाऊया जिथे खूप मोठे बदल झाले. हा काळ होता गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांचा. त्यांच्या कामामुळे भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय रचनेवर खूप खोलवर परिणाम झाले. तर हे आहेत लॉर्ड विल्यम बेंटिंक. जेव्हा 1828 मध्ये ते गव्हर्नर जनरल म्हणून आले तेव्हा ईस्ट इंडिया कंपनी अक्षरशः समस्यांच्या गर्तेत सापडली होती. पण त्यांच्या पुढच्या 7 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी असे काही धाडसी निर्णय घेतले ज्याने सगळं चित्रच पालटलं. मग प्रश्न हाच आहे की एकाच माणसाने हे सगळं कसं सांभाळलं असेल. म्हणजे बघा, एकीकडे आर्थिक संकट, दुसरीकडे प्रशासकीय गोंधळ आणि तिसरीकडे शतकानुशतके चालत आलेल्या सामाजिक प्रथा. या तिन्ही आघाड्यांवर ते कसे लढले? चला त्यांच्या कामात डोकावून या प्रश्नांची उत्तरं शोधूया. बरं, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी त्यांच्या सुधारणावादी दृष्टिकोनाबद्दल जाणून घेऊ. मग त्यांनी कंपनीची आर्थिक गाडी कशी रुळावर आणली, प्रशासनात काय बदल केले, समाजातल्या वाईट प्रथांविरुद्ध कोणते कायदे केले आणि शेवटी त्यांच्या कामाचा वारसा काय राहिला, हे सगळं आपण पाहणार आहोत. चला तर मग त्यांच्या आर्थिक सुधारणांपासूनच सुरुवात करूया. बेंटिंक यांच्यासमोर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची डबघाईला आलेली आर्थिक परिस्थिती. यावर मात करण्यासाठी त्यांना काही कठोर पावलं उचलावी लागली. विचार करा, बेंटिंक भारतात आले आणि बघतात तर काय, कंपनी मोठ्या तोट्यात चालली होती. सततची युद्ध आणि वाढत्या प्रशासकीय खर्चामुळे कंपनीचा खजिना जवळपास रिकामाच झाला होता. त्यामुळे खर्चात कपात करणं आणि उत्पन्न वाढवणं हेच त्यांचं पहिलं काम होतं. मग त्यांनी काय केलं? त्यांनी एक दुहेरी रणनीती वापरली. एकीकडे खर्च कमी करायचा आणि दुसरीकडे उत्पन्न वाढवायचं. खर्चात कपात करण्यासाठी त्यांनी खास समित्या नेमल्या. सैनिकांना मिळणारा अर्धा भत्ता बंद केला आणि मोठमोठ्या अधिकाऱ्यांचे पगारही कमी केले. म्हणजे बघा, खर्चाला थेट कात्री लावली. पण उत्पन्न कसं वाढवणार? त्यासाठी त्यांनी अफूची निर्यात मुंबईतून सुरू केली, ज्यामुळे कंपनीला खूप फायदा झाला. इतकंच नाही तर चहा, कॉफी आणि कोळशासारख्या उद्योगांना प्रोत्साहन देऊन त्यांनी उत्पन्नाचे नवीन मार्गही तयार केले. आता पैशांची स्थिती तर सुधारत होती, पण फक्त तेवढं पुरेसं नव्हतं. मग बेंटिंकने आपलं लक्ष प्रशासकीय सुधारणांकडे वळवलं. त्यांना एक अशी सिस्टीम तयार करायची होती जी जास्त कार्यक्षम असेल. त्यांनी न्यायव्यवस्थेत मोठे बदल केले. सगळ्यात आधी कॉर्नवॉलिसने सुरू केलेली प्रांतीय न्यायालयं बंद केली आणि त्यांची सगळी कामं थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली. आता या जिल्हाधिकाऱ्यांच्या कामावर लक्ष कोण ठेवणार? त्यासाठी त्यांनी महसूल आयुक्त नावाचं एक नवीन पद तयार केलं. आणि हो, उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या लोकांसाठी अलाहाबादमध्ये एक नवीन हायकोर्ट सुरू केलं. याशिवाय कायद्यांमध्ये सुसूत्रता यावी म्हणून एक कायदा आयोग नेमला. प्रशासकीय कारणांवरून म्हैसूर आणि कुर्ग ही राज्य कंपनीच्या ताब्यात घेतली. आणि एक खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला. तो म्हणजे सरकारी नोकरीत धर्म, जात किंवा वंश यावरून कोणताही भेदभाव केला जाणार नाही. सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे, हा त्यामागचा विचार होता. आता आपण येतोय बेंटिंकच्या कारकिर्दीतल्या सगळ्यात गाजलेल्या आणि तितक्याच वादग्रस्त भागाकडे, त्यांच्या सामाजिक सुधारणा. त्यांनी अशा काही प्रथांना हात घातला ज्या ब्रिटिश दृष्टिकोनातून अत्यंत अमानवी होत्या. हे एकच वर्ष पण भारतीय सामाजिक इतिहासासाठी खूप महत्त्वाचं ठरलं. याच वर्षी बेंटिंक यांनी एक असा कायदा आणला ज्याने संपूर्ण भारतीय समाजात एकच खळबळ उडाली. तो कायदा होता सती प्रथाबंदीचा. नियम 17 नुसार सती जाणं हे गुन्हा ठरवण्यात आला आणि त्यासाठी कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली. राजा राममोहन रॉय यांच्यासारख्या समाजसुधारकांच्या पाठिंब्यामुळे त्यांना हे धाडसी पाऊल उचलता आलं. पण ते फक्त सतीबंदीवर थांबले नाहीत. त्यांनी इतरही कुप्रथांवर जोरदार हल्ला चढवला. त्या काळात ठग नावाच्या लुटारू टोळ्या होत्या ज्या प्रवाशांना लुटून ठार मारायच्या. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी कर्नल विल्यम स्लीमन यांना नेमलं. इतकंच नाही तर मुलींना जन्मताच मारण्याची प्रथा, नरबळी आणि स्त्रियांचा व्यापार, या सगळ्या अमानुष प्रथांवर त्यांनी कायद्याने बंदी आणली. बेंटिंक यांचं काम फक्त आर्थिक, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रांपुरतं मर्यादित नव्हतं. त्यांच्या काळात इतरही अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे बदल झाले ज्यांचे परिणाम आपल्याला आजही दिसतात. खरं तर त्यांच्या कामाची यादी खूप मोठी आहे. उदाहरणार्थ, जो प्रसिद्ध ग्रँड ट्रंक रोड आहे त्याची त्यांनी दुरुस्ती केली. न्यायव्यवस्थेत ज्युरी सिस्टीम आणली. आज जे प्रसिद्ध कलकत्ता मेडिकल कॉलेज आहे त्याची स्थापना केली आणि दळणवळणासाठी स्टीमशिप कंपन्यांनाही प्रोत्साहन दिलं. तर हे चित्र बघा, हे त्यांच्या कामाचं अगदी अचूक वर्णन करतं. आर्थिक, प्रशासकीय आणि सामाजिक सुधारणा ह्या 3 गोष्टी म्हणजे त्यांच्या कामाचा पाया होता. खर्चात कपात करण्यापासून ते सतीबंदीपर्यंत त्यांचा प्रत्येक निर्णय हा एका मोठ्या योजनेचा भाग होता.